नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे मानवी भूगोल यातील प्रकरण क्रमांक 3 वसाहती या संदर्भात चर्चा करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण या प्रकरणाला सुरुवात केली. त्याचा पहिला जो घटक आहे ग्रामीण वस्त्यांचे प्रकार यावर आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं या विषयाचं मानवी भूगोल या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 25 आहे आणि यामध्ये विशेषतः आपण वसाहत या जे प्रकरण आहे याचा पहिला जो घटक आहे ग्रामीण वसाहतीचे प्रकार याचा भाग क्रमांक 2 बघणार आहोत. आणि भाग क्रमांक 1 मध्ये आपण ग्रामीण वस्तीचा जो पहिला प्रकार आहे ज्याच्यावर आपण मागच्या तासाला चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की वस्ती म्हणजे मानवी गरजांची पूर्तता करण्याची स्थळ आणि काल सापेक्ष जी क्षेत्रीय व्यवस्था आहे त्याला आपण मानवी वसाहत असं म्हणतो. पर्यावरणाची समरस होण्यासाठी मानवानं टाकलेले सर्वात पहिलं पाऊल आहे ते म्हणजे वस्ती आणि याच्यातूनच खऱ्या अर्थानं वस्तीची निर्मिती झाली. पर्यावरणावर ज्या वेळेला आपण बघतो की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे भौगोलिक घटक आहे, त्यानंतर आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक या सर्व घटकांचा प्रभाव विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रदेशामध्ये जी वस्ती निर्माण होते, ज्या वसाहत निर्माण होतात त्याच्यावर होत असतो. मग त्या ठिकाणी वस्तीचं केंद्रीकरण होत असो किंवा विकेंद्रीकरण हो असो, या सर्वांमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा, भौगोलिक घटकांचा आणि इतर आर्थिक आणि सामाजिक घटकांचा सहभाग असतो आणि या घटकांच्या अनुकूलतेनुसारच त्या ठिकाणी वस्तीची निर्मिती होत असते, विकास होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे ज्या वेळेला आपण ग्रामीण वस्तीचे प्रकार बघतो त्यासाठी एक महत्वाचा निकष आहे की त्या ग्रामीण वस्तीमध्ये जी घरं आहे त्या घरांमधलं अंतर किती आहे हा एक सर्वसामान्य निकष वापरून आपण ग्रामीण वस्तीचे एकूण 4 प्रकार सांगतो. त्याच्यातला पहिला प्रकार आहे विखुरित किंवा एकाकी ग्रामीण वस्ती, ज्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो मागील तासाला आपण अतिशय सविस्तर अभ्यास केलाय. दुसरा जो प्रकार आहे केंद्रीय किंवा सघन ग्रामीण वस्ती, याच्या संदर्भामध्ये आजच्या तासाला आपण चर्चा करणार आहोत. यानंतर तिसरा प्रकार आहे संयुक्त किंवा संमिश्र ग्रामीण वस्ती आणि चौथा प्रकार आहे शेवटचा तो आहे विखंडित ग्रामीण वस्ती. या 4 वस्तींच्या प्रकारांचा समावेश होतो. विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला वसाहतीमधील जी घरं असतात या घरांमधलं अंतर एकमेकांपासून दूर अंतर असतं तेव्हा त्या वस्तीला आपण विखुरित किंवा एकाकी वसाहती असं म्हणतो. विशेषतः आपल्याला माहिती आहे की 10,000 वर्षापासून विद्यार्थी मित्रांनो मानवाला शेतीची कला अवगत झाली आणि जसं माणूस शेतीमध्ये त्या ठिकाणी अधिक गुंतला, शेती करू लागला, शेती करता करता त्यांनी प्राणी सुद्धा पाळले. विशेषतः ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो ते पाळले त्यांनी आणि त्याच्यातून एका प्रकार मानवी जीवन जे आलं त्याला स्थिरता प्राप्त झाली आणि ज्या ज्या ठिकाणी भौगोलिक घटक आहे अनुकूल आहेत अशा ठिकाणी तो राहू लागला. म्हणून आपण जो दुसरा जो प्रकार आहे केंद्रीय किंवा सघन ग्रामीणच्या वसाहती या संदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि मानवाला प्राचीन काळापासून माणूस हा कळपाने राहतो, एकत्रित राहतो आणि त्यामुळे काय झालं, ज्या ज्या ठिकाणी अनुकूल भौगोलिक परिस्थिती आहे किंवा इतर घटक अनुकूल आहे अशा ठिकाणी माणूस पूर्वीच्या काळापासूनच तो समुदायाने एकत्रपणे राहू लागला आणि विद्यार्थी मित्रांनो यातूनच खऱ्या अर्थानं हा जो वस्तीचा प्रकार आहे ग्रामीण वस्तीचा केंद्रीय ग्रामीण वस्ती याची निर्मिती झाली. आपल्याला माहिती आहे की मुळातच मानवानं जी वस्ती निर्माण केली, वसाहत निर्माण केली, निवाराची गरज झाली. का झाली त्याच्या मागे एक कारण होतं. मी मागच्या वेळेला सविस्तर बोललो आहे विद्यार्थी मित्रांनो की नैसर्गिक ज्या संकट येतात, नैसर्गिक ज्या आपत्ती येतात, मग त्याच्यामध्ये मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी, वावटळ असेल, वादळ असेल त्या ठिकाणी किंवा मग इतर काही घटक असेल किंवा त्याचप्रमाणे हिंस्र प्राण्यांचा त्या ठिकाणी आक्रमण असेल किंवा मानवामध्ये सुद्धा त्यावेळेला वाद होत होते. अनेक प्रकारच्या एक टोळी दुसऱ्या टोळ्यावर त्या ठिकाणी आक्रमण करत होती. त्याच्यातून निवारा आणि वसाहतीची निर्मिती झाली. म्हणजे संरक्षण हे त्याच्या मागचं कारण होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एखाद्या विशिष्ट ठिकाणी ज्या वेळेला घर एकवटलेले असतात अशा वस्तीला आपण सघन किंवा केंद्रीय वस्ती असं म्हणतो. ही सर्वसाधारण ही व्याख्या किंवा अर्थ आपल्याला सांगता येतो की ज्या वस्तीमध्ये घरं जे असतात ना ते घर एकमेकांच्या अत्यंत जवळ असतात तेव्हा त्या वस्तीला, त्या वस्तीच्या प्रकाराला आपण काय म्हणतो, केंद्रीय किंवा सघन ग्रामीण वस्ती असं म्हणतो. विशेषतः विद्यार्थी मित्रांनो याची शास्त्रीय व्याख्या आपल्याला सांगितली तर ती अतिशय महत्वाची आहे. कारण या व्याख्येमध्ये केंद्रीय किंवा सघन ग्रामीण वस्तीचं जे आपल्याला अपेक्षित आहे ती संपूर्णपणे
वर्णन या व्याख्यामध्ये येतं. बघूया आपण ती व्याख्या काय आहे. विशिष्ट ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल असलेल्या व सर्व सुविधायुक्त अशा दाटीवाटीने किंवा जवळजवळ अंतरावर उभारलेल्या घरांच्या समुदायाला किंवा वसाहतीला केंद्रीय किंवा सघन वसाहती असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्याख्या दिसायला मोठी दिसते, पण एक मात्र नक्की आहे की या व्याख्येमध्ये केंद्रीय किंवा सघन वस्तीचं पुरेपूर वर्णन किंवा पुरेपूर अर्थ आहे. आपण ती व्याख्या परत बघूया काय आहे त्या व्याख्येमध्ये, त्याचे महत्वाचे कीवर्ड काय आहे, कोणते प्रमुख शब्द आहेत आणि त्याच्या आधारावर ही व्याख्या केली आहे. पहिला शब्द काय महत्वाचा आहे, विशिष्ट ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल असलेलं. म्हणजे बघा, जगामध्ये जर तुम्ही वस्तीचं वितरण पाहिलं ना विद्यार्थी मित्रांनो, जगात सर्वीकडे वस्ती आढळत नाही. मग टुंड्रा प्रदेश असेल किंवा सारा वाळवंट असेल किंवा अत्यंत ज्याला आपण शीत वाळवंट म्हणूया त्या ठिकाणी ग्रीनलँडचा भाग असेल, उत्तर ध्रुवाजवळचा भाग असेल, दक्षिण ध्रुवाजवळचा भाग असेल किंवा अशा ठिकाणी मला वाटतं तुम्हाला कोणत्याही प्रकारची वस्ती दिसणार नाही. एखाद्या ठिकाणी अपवाद असू शकेल. अपवाद म्हणजे काय, एखादं संशोधन केंद्र असेल किंवा इतर काही टेम्पररी ठिकाण असेल, पण तुम्हाला परमनंट वस्त्या आढळणार. म्हणून या ठिकाणी काय म्हटलंय, विशिष्ट भौगोलिक ठिकाणी ज्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल आहे. मग अनुकूल परिस्थिती कुठे आहे, मग आपण इतर जे खंड आहे, आशिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल, युरोप खंड असेल, दक्षिण अमेरिका खंड असेल, उत्तर अमेरिका असेल किंवा ऑस्ट्रेलिया खंड असेल, बघा या ठिकाणी वसाहत कुठं आहे, ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे किंवा इतर जे मी बोलल्याप्रमाणे सामाजिक किंवा आर्थिक घटक अनुकूल आहेत, अशा ठिकाणी शक्यतो वस्तीची निर्माण होत असते. आणि ग्रामीण वस्तीच्या बाबतीत एक म्हणता येईल की ग्रामीण वस्तीचा जर विचार केला ना तर मित्रांनो, बऱ्याचशा ग्रामीण वस्त्या फक्त आणि फक्त भौगोलिक घटकाच्या अनुकूलतेमुळे निर्माण झाले. म्हणून या व्याख्येमध्ये काय महत्वाचं आहे, विशिष्ट ठिकाण म्हणजे कोणतं ठिकाण की ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे, मानवी जीवनाचा विकास होईल अशी परिस्थिती आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे, विविध सुविधांनी युक्त. मग अनेक प्रकारची सुविधा असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, आरोग्य सेवा असेल त्या ठिकाणी किंवा इतर त्या ठिकाणी सेवा असेल, या सुविधा त्या ठिकाणी असेल. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य या व्याख्येचं आहे, दाटी वाटीनं घरं जी आहे ते एकमेकांच्या जवळ असतात. आणि म्हणून या व्याख्येमध्ये हा महत्वाचा आहे. म्हणून ज्या वेळेला दाटी वाटीनं घर एकत्र असतात अशा घरांच्या समुदायाला किंवा वसाहतीला आपण काय म्हणतो, केंद्रीय किंवा सघन ग्रामीण वस्ती म्हणतो. ही व्याख्या अत्यंत महत्वाची. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण या केंद्रीय किंवा सघन ग्रामीण वस्तीचे काही वैशिष्ट्य बघूया. आपण सर्वात महत्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की ह्या ज्या वस्त्या आहेत ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी मी सांगितलं घरं अत्यंत जवळ असतात. तुम्ही कोणत्याही ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये केंद्रीय किंवा सघन वस्ती असेल ना, त्या ठिकाणी दोन घरामधील अंतर अत्यंत जवळ असतं. म्हणजेच काय आहे, घरांमधलं अंतर काय असतं, जवळ असतं, अत्यंत कमी अंतर असतं. किंबहुदा दोन घरांच्या भिंती बऱ्याच वेळेला भिंतीला भिंत असते, इतक्या खेटलेल्या असतात, जवळ असतात. दोन घरांमध्ये एकदम बारीक कधी कधी बोळ असतं, ज्याला आपण बोळ म्हणतो. म्हणजे मला वाटतं त्या ठिकाणी अंतर जे आहे ते अत्यंत कमी असतं. जे आपण मागच्या वसाहतीमध्ये काय पाहिलं की हे नव्हतं, त्या वसाहतीमध्ये घरांमधलं अंतर लांब होतं, ज्याला आपण विखुरलेल्या वस्त्या असं म्हणतो. पण याच्यामध्ये पहिल्या वस्तीच्या प्रकाराच्या अत्यंत विरोधाभास परिस्थिती आहे. काय आहे, या ठिकाणी दोन घरांमधलं अंतर जवळ आहे. हा अत्यंत महत्वाचा वैशिष्ट्य पूर्ण गुणधर्म या वसाहतीचं सांगतो. तो हेच या वसाहतीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य, प्रामुख्याने जर आपण विचार केला ना विद्यार्थी मित्र, जगामध्ये तुम्ही ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी केंद्रीय सघन वस्ती आहेत ना, याचं ऑब्झर्वेशन करा. तुमच्या सहज लक्षात येईल की प्रामुख्याने ज्या ठिकाणी प्रदेश आहे अशा मैदानी प्रदेशामध्ये गंगेने तयार केले, वेगवेगळ्या नद्यांनी तयार केलेला जो मैदानी प्रदेश आहे, ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे, मग त्या ठिकाणी पाण्याची सुविधा असेल, शेतीसाठी अनुकूल परिस्थिती असेल, संरक्षण त्या ठिकाणी असेल, अशा ठिकाणी विशेषतः हा वस्तीचा प्रकार सघन किंवा आपण सघन किंवा केंद्रीय ग्रामीण वस्तीचा प्रकार आढळतो. हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तुलना जर केली आपण, तुलनेनं या वस्त्यांचा आकार काय आहे, मोठा आहे. मग आपण तुलना कोणाशी करायची, जो आपण पहिला प्रकार पाहिला ना विद्यार्थी मित्रांनो, विखुरलेल्या वसाहती, किंवा नंतर आपण विखंडित वसाहती बघणार आहोत, किंवा जर आपण इतर ग्रामीण भागामध्ये ज्या वसाहती आहेत त्या सर्वांचा विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, हा वस्ती प्रकार असा आहे ग्रामीण भागातला की ज्यामध्ये तुलनेनं आकार त्या वसाहतीचा हा मोठा असतो. म्हणून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य याचं सांगतात. चौथं महत्वाचं वैशिष्ट्य की या ठिकाणी जागा कमी असते, पण जागा जरी कमी असेल तरी घरांची संख्या जास्त असते. म्हणजे त्याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू, घरांची घनता जास्त असते. जागा कमी, घरांची संख्या जास्त. म्हणजे या ठिकाणी महत्वाचं वैशिष्ट्य,
तुम्ही या वस्तीचं दुरून जर पाहिलं ना, तुम्हाला कदाचित असं वाटेल की ही घरं एकदम एकमेकाला चिकटलेली आहे, एकदम जवळ आहे त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये कदाचित थोडंफार अंतर असेलही, खूप नाही थोडं असेल, पण दुरून जर पाहिलं तुम्ही तर मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याला ती घरं अत्यंत कमी जागेमध्ये त्या ठिकाणी एकमेकाच्या जवळ उभारलेल्या असतात, तयार केलेल्या असतात, बांधलेल्या असतात. हे याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र, आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी, 5वं वैशिष्ट्य आपण बघूया. अनेक प्रकारच्या सुविधा असतात. मी आता सांगितलं, लोकसंख्या जास्त आहे, वसाहत त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे साहजिकच या लोकांना गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक सुविधांची गरज लागते. मग त्या ठिकाणी वाहतुकीची साधनं असेल, दळणवळणाची साधनं असेल, त्या ठिकाणी आरोग्य सेवा असेल, पाणी पुरवठा असेल त्या ठिकाणी, म्हणजे अनेक प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी असतात. म्हणून या वसाहतीचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कदाचित एखादी छोटी बाजारपेठ असेल, भाजी बाजार असेल, त्या ठिकाणी मार्केटिंगचं एखादं छोटं केंद्र असेल, एखादी गल्ली की ज्यामध्ये पूर्णपणे दुकानं असतील, म्हणजे संपूर्णपणे ही सुविधा त्या प्रदेशामध्ये त्या लोकांना उपलब्ध असतात. म्हणून हे या वसाहतीचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ग्रामीण वसाहतीचा जो प्रकार आहे, केंद्रीय किंवा सगळं, याचे काही फायदे बघूया आपण. आता सर्वात महत्वाचा पहिला फायदा मी आता सांगितलं, परत एकदा सांगतो की या वसाहतीमध्ये विविध प्रकारच्या सुविधा असतात. त्याच्यामध्ये आता सांगितलं, दुकान असेल, बाजारपेठ असेल, शाळा असेल, वैद्यकीय सुविधा असेल, ज्याला आपण दवाखाने म्हणूया, धार्मिक स्थळं, करमणुकीच्या सुविधा, वाहतूक, दळणवळण. याच्यामध्ये एक महत्व, धार्मिक स्थळं. ग्रामीण भागामध्ये कुठेही जा तुम्ही, आजही ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो धार्मिक गोष्टींचा त्या समाजावर अत्यंत पगड आहे. मंदिर असेल, समाज मंदिर असेल, चर्च असेल, मस्जिद असेल, अशा प्रकारची धार्मिक स्थळं जगामध्ये कोणत्याही ग्रामीण वसाहती जा त्या ठिकाणी ते असतात. आणि म्हणून या ठिकाणी या वसाहतीचा हा फायदा आहे, गुण आहे की या ठिकाणी अनेक प्रकारच्या वसाहतीमध्ये सुविधा असतात. आणि या सर्व सुविधा मला वाटतं तुलनेनं इतर वसाहतीच्या मानानं या ठिकाणी जास्त असतात, मुबलक प्रमाणात असतात. हे या वसाहतीचा फायदा आहे. दुसरा महत्वाचा गुण, सर्वात महत्वाचा गुण, की संरक्षणाच्या दृष्टीने या वसाहती अत्यंत महत्वाच्या असतात. की जो दुर्गुण त्या ठिकाणी, ज्याला आपण निगेटिव्ह गुण जो मागच्या वसाहतीच्या प्रकारात होता, विखुरलेल्या याच्यात, इथं मात्र अनेक घर एकमेकाच्या जवळ असल्यामुळं त्या लोकांना एकमेकाचा आधार असतो. आणि अशा वेळेला दुसऱ्या टोळीनं आक्रमण केलं तर इतर जर त्या ठिकाणी काही त्यांच्यावर हल्ला झाला किंवा त्यांना काही त्या ठिकाणी संकट आलं तर त्या संकटाला ही लोक सामुदायिकपणे तोंड देतात, एकीनं त्या ठिकाणी पळ जातात. त्याच्यामुळं सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून हा वस्ती प्रकार अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा या वस्ती प्रकाराचा महत्वाचा गुण आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं, जे ही लोक एकत्र राहतात, अनेक वेळा ते एकत्र येतात. सण असेल, उत्सव असेल, वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम असेल, या निमित्ताने ही लोक एकत्र येतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये एका प्रकारचा सामाजिक एकोपा वाढतो, सामाजिक सहकार्य वाढतं, सामाजिक त्या ठिकाणी भावना, एकीची भावना वाढते. हा सर्वात महत्वाचा गुण आपल्याला या वसाहतीचा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सहकार्य वाढतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा गुण काय, सांस्कृतिक विकास या ठिकाणी जास्त होतो, सामुदायिक जीवन त्या ठिकाणी. म्हणजे मी आता सांगितले सांस्कृतिक वेगवेगळ्या प्रकारचे, फक्त राष्ट्रीय सणच नाही, पण आपले धार्मिक सण असेल, रूढी परंपरेत चालत असलेले जे सण आहे ते साजरे करतात. त्याच्यातून काय होतं, एका प्रकारे सांस्कृतिक विकास होतो. नृत्य असेल, लोकगीतं असेल, त्या ठिकाणी भारुड असेल, किंवा अशा प्रकारे प्रत्येक समाजामध्ये काही तर रूढी परंपरेचे गाणे असतात, गीतं असतात, हे एकत्र गायले जातात. एका प्रकारे सामुदायिक जीवन या ठिकाणी विकसित होते. हा सर्वात महत्वाचा गुण म्हणूया, फायदा म्हणूया आपण या वसाहतीचा त्या ठिकाणी सांगतो. पण हे जरी खरं असलं तरी मात्र या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही प्रमाणामध्ये तोटे सुद्धा आढळतात. त्याचा सर्वात महत्वाचा पहिला तोटा काय माहिती विद्यार्थी मित्रांनो, तो तोटा म्हणजे या ठिकाणी प्रशासन करत असताना अनेक अडचणी येतात. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढते, त्या ठिकाणी घरांची संख्या वाढते, साहजिकच त्या ठिकाणी जे प्रशासन असेल, मग ते ग्रामपंचायत असो किंवा इतर त्या प्रकारातील एखादी स्थानिक शासन संस्था, या शासन संस्थेला या सर्व लोकांना वेगवेगळ्या सुविधा असेल, मग त्या ठिकाणी वाहतूक असेल त्या ठिकाणी, किंवा मग आपण पिण्याचं पाणी असेल किंवा विद्युत लाईट असेल त्या ठिकाणी, हे संपूर्ण त्या लोकांना पुरवण्यासाठी अनेक प्रकारे अडथळे येतात. म्हणून हा सर्वात महत्वाचा दोष म्हणूया आपण, तोटा या वसाहतीमध्ये आढळतो. हे महत्वाचं आहे त्या ठिकाणी. दुसरं महत्वाचं, या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. बघा विद्यार्थी मित्र, ज्या वेळेला लोक जास्त असतात आणि अशा वेळेला जर एखादी साथ जर पसरली, त्या ठिकाणी आजार जर वाढला
तर मला वाटतं त्याचा फैलाव जास्त होतो. मग अशा वेळेला त्याच्यावर नियंत्रण आणणं, तिथल्या ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या ठिकाणी कमी पडतात. विशेषतः मी तुम्हाला सांगतो, आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आजही ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधा आधीच त्या ठिकाणी कमी आहे, अपूर्ण आहेत. अशा वेळेला जर या अनेक दाटीवाटीनं राहिलेल्या घरांमध्ये, वसाहतीच्या प्रकारामध्ये जर एखादी रोग फैलावला किंवा साथ आली एखाद्या रोगाची, तर मला वाटतं अशा ठिकाणी आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा निर्माण होतो. पण हा एक महत्वाचा दुर्गुण आहे. कारण काय, लोक जास्त आहे, गरज जवळजवळ आहे आणि परिणामी त्या ठिकाणी रिस्क जास्त असते. पण अशा वेळेला जर एखादा प्रश्न निर्माण झाला विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी आरोग्याची अडचण सर्वात महत्वाची येतो. सर्वांना आरोग्याच्या सुविधा पुरवणं शासनाला, प्रत्येक स्थानिक शासन संस्थेला त्या ठिकाणी अवघड जातं. त्यातून अनेक प्रकारचे संकट येतात. कदाचित कधी कधी मृत्यूदरही अशा साथीच्या काळात वाढतो. म्हणून अत्यंत महत्वाचा दोष आपल्याला या वसाहतीचा सांगता येईल. तिसरा महत्वाचा दोष, या ठिकाणी विद्यार्थी ज्या वेळेला लोक एकत्र येतात त्यावेळेस साहजिकच गर्दी होते. गर्दीमध्ये भांडणं तंटे होण्याचा चान्सेस जास्त असतात आणि होतात. विशेषतः मी तुम्हाला सांगेन, बाजार असेल, सण असेल, उत्सव असेल, याच्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी, मग एखाद्या ठिकाणी काही आरोग्याच्या सुविधांच्या ठिकाणी असेल, पाणी भरणं असेल किंवा दळण असेल, वाहतूक असेल किंवा बस स्टॉप असेल, या सर्व ठिकाणी ज्या वेळेला गर्दी होते ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला त्या ठिकाणी भांडणं सुद्धा होतात. एक किरकोळ कारणावरून भांडणं होतात त्या ठिकाणी. म्हणून हा सर्वात महत्वाचा दोष म्हणून आपण उणीव या वसाहतीच्या प्रकारामध्ये आढळतं. याच्यामुळे काय होतं, सर्वात महत्वाचं की त्या ठिकाणची लोक राहतात, त्यांचं सामाजिक ऐक्याला बाधा येतो, सामाजिक स्वास्थ्य त्या ठिकाणी बिघडतं. वेळ प्रसंगी अशा ठिकाणी जरी ग्रामीण भाग असला तरी कधी कधी दंगल सुद्धा होऊ शकते. आणि अशा प्रकारे मला वाटतं विद्यार्थी मित्रो, हा सर्वात महत्वाचा दुर्गुण याचा सांगता येईल. म्हणून ज्या ठिकाणी केंद्रीय सघन प्रकारच्या वस्ती आहेत अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एका प्रकारे भांडणं असेल, तंटे असेल, हेवादावे असेल, याच्यातून वादविवाद वाढतात, परिणामी हाणामाऱ्या होतात त्यांच्याकडून आणि याच्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडते. मग अशा गर्दीवर, अशा लोकांवर नियंत्रण मिळवणं अवघड जातं. प्रशासनाला त्या ठिकाणी खूप अडचण येते. म्हणून हा एक दोष आपल्याला या ठिकाणी सांगतोय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं की तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये आजही गेलात, तुम्ही विशेषतः रस्त्यांचं निरीक्षण करा. आजही त्या ठिकाणी रस्ते सरळ तुम्हाला दिसणार नाही आणि ते बऱ्याचशा प्रमाणात कच्च्या स्वरूपाचे आहे. वाकडे तिकडे रस्ते तुम्हाला दिसतील, त्या ठिकाणी सरळ रस्ते कुठेही दिसणार नाही. हा सर्वात मोठा दुर्गुण आहे. आणि इतर ज्या वाहतुकां दळणवळणाच्या ज्या सुविधा आहे, आजही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अभाव आहे. अलीकडच्या काळामध्ये जरी आपण म्हटलं मोबाईलची संख्या वाढली, पण अजूनही ग्रामीण भागामध्ये टावर नाही मोबाईलच्या बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच मोबाईल नेटवर्कला रेंज नसते आणि यामुळे विद्यार्थी मित्रांनो वाहतूक आणि दळणवळण याची मोठी अडचण या ठिकाणी येते. जर त्याच्यामध्ये गर्दी असेल, केंद्रीय सघन प्रकारची वस्ती असेल, तर मला वाटतं अशा समस्यांची तीव्रता अधिक वाढते. म्हणून हा दोष त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो की आजही केंद्रीय सघन वस्तीमध्ये ग्रामीण भागामध्ये रस्ते आहे, ते परिपूर्ण नाही, सरळ नाही किंवा पक्क्या स्वरूपाचे नाही. विशेषतः पावसाळ्यामध्ये ज्यावेळी आपण वाहतूक करतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाहतुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात. हे ह्या वस्तीचं सर्वात महत्वाचा दोष आहे, त्या ठिकाणी तोटा आहे. आता विद्यार्थी जर आपण याचं वितरण पाहिलं, आपल्याला जगामध्ये सर्वच प्रदेश सांगणं शक्य नाही, पण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची केंद्रीय आपण सघन ग्रामीण वस्ती आढळते त्याचे मी काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. कुठं कुठं आहे. सर्वात महत्वाचं की नद्यांचा जो खोऱ्याचा प्रदेश आहे, गंगा असेल, सिंधू असेल, वयंगा असेल, यांगत्सिकिंग असेल, नाईल असेल, या नद्यांनी जो मैदानी प्रदेश तयार केला आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्या मैदानी प्रदेशामध्ये प्रामुख्याने तुम्हाला हा वस्ती प्रकार आढळेल. कारण का, सर्वात महत्वाचं शेतीसाठी आणि मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले मेन भौगोलिक घटक या ठिकाणी आहे. विशेषतः मी तुम्हाला सांगेल, भारतातील उत्तर भाग असेल, पूर्व चीन असेल, इजिप्त असेल, सिरिया असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, म्यानमार आहे, जावा, थायलंड, श्रीलंका, मेक्सिको, नेपाळचा काही भाग आहे, केनिया, ब्राझील, या संपूर्ण प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने तुम्हाला हा वस्ती प्रकार आढळेल. तोच म्हणजे केंद्रीय किंवा सघन वस्ती प्रकार आढळेल. आणि पश्चिम युरोपमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. या सर्वांचं एकच वैशिष्ट्य काय आहे की ज्या ठिकाणी विशेषतः सुपीक जमिनीचा भाग आहे, सपाट भाग आहे, नद्या खोऱ्यांचा भाग आहे, अशा ठिकाणी या वस्त्या प्रामुख्याने केंद्रित झालेल्या आढळतात. याच्यानंतर रशियामध्ये सोकोज असेल त्या ठिकाणी किंवा कोलोकोज असेल, चीन मधील या वस्ती ज्या कम्युन्स असेल त्या ठिकाणी, इस्रायलमध्ये
किमुन्सन्स असेल त्या ठिकाणी, या सरकार नियंत्रित एकत्रित शेतीच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या वस्ती तयार झाल्यात. ही अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य, एक वेगळं वैशिष्ट्य या वस्त्यांच्या बाबतीत सांगता येईल की अशा वस्ती निर्मितीमध्ये त्या ठिकाणच्या शासनाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण भारताचा विचार करा. मी आत्ताच सांगितलं गंगा नदीचे उत्तर भारतामध्ये जे आपण उत्तर भारतीय मैदान आहे त्या ठिकाणी, तसेच नर्मदा नदीचं खोरं असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, प्रदेशामधील काय असेल, विंध्य किंवा पठारी भाग जो आहे, दक्षिण भारतातील गोदावरी किंवा कावेरीचं खोरं आहेत, या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये या वसाहती आढळून येतात. म्हणून हे सर्वात महत्वाचं, हे संपूर्ण प्रदेशावर जर तुम्ही लक्ष टाकलं तर याचं एकमेव तुम्हाला निष्कर्ष असा काढता येईल, ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे, नद्या खोऱ्यांचा एक सुपीक प्रदेश आहे, सपाट प्रदेश आहे, अशा ठिकाणी प्रामुख्याने हा वस्ती प्रकार आढळतो की ज्या ठिकाणी घरं हे अत्यंत दाटीवाटीने आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण ग्रामीण भागातील ज्या वस्ती आहे त्याच्याला जो प्रकार आहे केंद्रीय केला त्याला आपण सघन ग्रामीण वस्ती असं म्हणतो. या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केली. पुढच्या तासाला आपण ग्रामीण वस्तीचे इतर जे 2 प्रकार आहे त्याचा आपण एकत्रित विचार करणार आहोत. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.